माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहणारे माझे पप्पा सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर या गोष्टीचा मला आनंद होत आहे, कारण आता त्यांना त्यांचा दिनक्रम 5 वाजता चालू करण्याची गरज नाहीये. त्यांना त्यांचे स्वतःचे छंद जोपासता येतील, स्वतःसाठी वेळ काढता येईल. पप्पांविषयी कुठून बोलू आणि काय बोलू मला कळत नाहीये, पण तरीही मी माझं मत त्यांच्याविषयी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याविषयी 2 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे. पप्पा आणि माझ्यामध्ये मुलगी आणि वडील याच्यापेक्षा जास्त मैत्रीचं नातं आहे. पप्पा माझे बेस्ट फ्रेंड आहेत. ते माझे बेस्ट फ्रेंड असल्यामुळे मला दुसऱ्या कोणत्या बेस्ट फ्रेंडची कधी गरजच भासली नाही. मुलगी म्हणून त्यांनी मला कधीही कमी लेखलं नाही. आमच्या घरात मला आणि रोहितला कायम इक्वॅलिटीची ट्रीटमेंट मिळालेली आहे. मुलींनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, इंडिपेंडंट झालं पाहिजे, असं माझ्या पप्पांचं कायम म्हणणं आहे. त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं की स्वतःची कामे स्वतः करणे, स्वावलंबी होणे. तसं म्हणायला गेलं तर स्वावलंबी शिक्षण हेच त्यांचे ब्रीदवाक्य, हे त्यांच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे म्हणा. त्याच्यानंतर साधी राहणी, त्याच्यानंतर पंक्च्युएटपणा, या सगळ्या गोष्टी मला पप्पांकडून शिकायला मिळाल्या आणि हे त्यांचे सगळे गुण मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. लहानपणापासून त्यांनी आम्हाला काटकसरीची सवय लावली. त्याच्यानंतर कितीही मोठं झालं तरी पाय हे नेहमी जमिनीवरच ठेवायचे, कोणत्या गोष्टीचा माज करायचा नाही, ही त्यांची कायम मला शिकवण आहे आणि ती मी कायम लक्षात ठेवेन आणि ती अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. तू काळजी करू नकोस, कायम मी तुझ्या सोबत आहे, असे पप्पा नेहमी मला म्हणतात. ती बोलू आणि काय बोलू, अख्खं जग तुम्ही व्यापून टाकलंय माझं. तुमची माझ्या आयुष्यात काय जागा आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत, पण त्यातल्या काही आठवणी मी सांगू इच्छिते. मला आजही आठवतं, माझा 10वीचा पेपर होता, गणिताचा पेपर होता. पप्पा मला कायम सोडायला आणि न्यायला यायचे, कारण माझा नंबर आउटसाईडला पडला होता. मॅथ्सचा पेपर होता आणि नेमकं त्याच वेळेला ABCD असं डिव्हिजन वाईज क्वेश्चन पेपर निघाले होते आणि त्यावेळी मला सगळ्यात अवघड त्यावेळेचा सेट D सेट आला होता आणि मला तो पेपर खूप अवघड गेला होता. मग मी पेपर देऊन बाहेर आले आणि पप्पांना बघून डायरेक्ट रडायलाच लागले आणि मग पप्पांना म्हणाले की पप्पा मला पेपर खूप अवघड गेलाय, आता काही खरं नाही. त्यावेळेला मला भीती वाटत होती आता पप्पा कसं रिॲक्ट करतील, कारण 10वी म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. पण त्यावेळी पप्पा मला म्हणाले ठीक आहे ना, अवघड गेलाय ना, काय जास्तीत जास्त काय होईल, नापास होशील, आपण ऑक्टोबरला परीक्षा देऊ. ही त्यांची रिॲक्शन त्यावेळेला मला एक्सपेक्टेड नव्हती, पण त्यावेळेला त्यांनी मला धीर दिला, त्यामुळे मी घाबरले नाही. पप्पांना माझ्यावरती विश्वास होता, ट्रस्ट होता की ही फेल होणार, ही नक्कीच फेल होणार नाही. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं, मालवणला घेतलं. त्यावेळी मला विरोध होता सगळ्यांचा, पण माझ्या पप्पांनी मला त्यावेळेला सपोर्ट केला आणि मी मालवणला कम्प्युटरचा डिप्लोमा करण्यासाठी गेले. तिथं गेलं, मराठी मीडियममधून डायरेक्ट इंग्लिश मीडियम असल्यामुळे मला थोडं पहिल्यांदा खूप टफ गेलं. मग 6 महिने झाल्यानंतर मी पप्पांना म्हणाले पप्पा हे काही मला जमत नाहीये, आता काय करायचं. त्यावेळी सुद्धा पप्पा मला म्हणाले की ठीक आहे, नाही ना जमत, असंही 6 महिने झालेले आहेत, अजून 6 महिने आपण बघू, जर नाही जमलं तर परत 11वीला आपण ऍडमिशन घेऊ. त्यांनी मला कधीच डिमोटिवेट केलेलं नाहीये, कायम मोटिवेटच केलेलं आहे. किंवा तू असं का केलंस, तसं का केलंस, ओरडलेले मला आजपर्यंत ते आठवत नाहीयेत. त्याच्यानंतर मी डिग्रीला ऍडमिशन घेतलं RIT मध्ये, तेव्हाही त्यांनी मला खूप सपोर्ट केला. प्रत्येक गोष्टीत माझ्या पप्पांचा मला सपोर्ट आहे. कोणतीही गोष्ट असू दे, ती आनंदाची असू दे, दुःखाची असू दे, कायम माझ्या तोंडात पप्पांचं नाव पहिल्यांदा येतं. अशी कोणती गोष्ट नाहीये मी जी त्यांच्याशी शेअर करू शकत नाही. आमच्यामध्ये जनरेशन गॅप नावाचा प्रकारच नाहीये. आम्ही वडील आणि मुलगी यापेक्षा पहिल्यांदा आमच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे. मी घाबरले तर ते कायम मला एनकरेज करतात, डिमोटिवेट झाले तर कायम मोटिवेट करतात. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. ते माझ्या आयुष्यातील प्रेरणा, सपोर्ट सिस्टीम होते, आहेत आणि कायम राहणार. तुमची माझ्या आयुष्यात काय जागा आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत. माझ्या पप्पांनी मला आयुष्य कसं जगायचं हे कधीच सांगितलं नाही, किंबहुना त्यांनी ते मला जगून दाखवलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
त्यांनी आमचं आयुष्य कधी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. आम्हाला हवी तेवढी स्पेस कायम दिलेली आहे. आजही घरात कोणत्याही महत्वाच्या विषयाचं डिस्कशन असेल त्यामध्ये पप्पा आम्हा सगळ्यांचं ओपिनियन नक्कीच घेतात. त्यांच्याविषयी बोलायला गेलं तर खूप काही आहे. मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की या पप्पांच्या जर्नीमध्ये माझ्या मम्मीने त्यांना खंबीरपणे साथ दिलेली आहे. जर पप्पांच्या जर्नीमध्ये मम्मीचा सपोर्ट काउंट नाही केला तर त्यांची जर्नी पूर्णच नाही होणार. मला आजही आठवतं ज्या वेळेला आम्ही घर बांधायला काढलं त्यावेळेला त्या घरासाठी लागणारा माल असेल, ते पाणी मारणं असेल, बँकेची कामे असतील, घरफाळा, लाईट बिल यासारखी सगळी कामे माझी मम्मी एकटी करत होती. तिने कधीही पप्पांच्यावरती लोड येऊ दिला नाही. कारण मला आठवतं एक 5-6 वर्ष झाले पप्पा इथं कोल्हापुरात आले असतील. त्याच्या अगोदर ते किर्लोस्करवाडीला होते. सकाळी 7ला गेले की रात्री 9ला ते घरी यायचे. त्यावेळेला माझी मम्मी आमच्यासाठी 24 तास अवेलेबल असायची. त्यामुळे मम्मीने पप्पांना खूप साथ दिलेली आहे. आणि मी माझ्या मम्मीलाही कॉंग्रॅच्युलेशन करते की आता तुझी नवीन बॉस म्हणून तुझी नियुक्ती होत आहे. माझं तुम्हा दोघांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही आमच्यासाठी खूप केलंय. आता तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगा, स्वतःचे छंद जोपासा, एकमेकांना वेळ द्या आणि तुम्हा दोघांचा आशीर्वादाची आम्हाला कायम गरज आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हेल्थची सुद्धा काळजी घ्यावी. मी रोहिणी रमेश उन्हाळे शेवटी एवढंच म्हणेन की तुमचं नाव माझ्या नावापुढे लावल्याचा मला अभिमान आहे. तुमची जागा कधीही कोणीही घेऊ शकणार नाही. मी माझ्या प्रत्येक कामात, श्वासात, कार्यात तुम्हाला घेऊन ठाम आहे. मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा, आमच्यासाठी भूक तहान विसरून अहोरात्र कष्ट करणारा आणि तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा असा हा माझा बाप. ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू इनिंग ऑफ लाईफ. जस्ट एन्जॉय इट. थँक्यू फॉर एव्हरीथिंग पप्पा. सो आता बाय बाय टेन्शन, हॅलो पेन्शन म्हणा आणि आनंदाने आयुष्य जगा. लव्ह यू सो मच. मिस यू.